सुरुवात आपण पहिल्या विशेष बातमीने करूया। महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आरोपी प्रशांत बनकरला फलटणमधूनच अटक करण्यात आली आणि महिला डॉक्टरने सुसाईड नोटमध्ये प्रशांत बनकर याच्यावरती छळाचा आरोप केलेला होता। तर प्रशांतच्या कुटुंबियांनी हे सर्व आरोप फेटाळलेत। आरोपी प्रशांत बनकरला मोठ्या बंदोबस्तात कोर्टासमोर हजर करण्यात आलं होतं। कोर्टानं सुनावणीत आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। आरोपी प्रशांत बनकर याच्यावर आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरने गंभीर आरोप केले। आत्महत्येपूर्वी डॉक्टरनं तिच्या हातावर लिहून ठेवलेल्या मजकुरामुळे आरोपींची नावं निष्पन्न झाली होती। आत्महत्या केलेल्या डॉक्टरने सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं होतं ते आता पाहूयात। माझ्या मरणाचे कारण पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने असून ज्याने 4 वेळा माझ्यावर अत्याचार केला। तसंच प्रशांत बनकर याने 4 महिने शारीरिक व मानसिक छळ केला। महिला डॉक्टरची आत्महत्या गुरुवारी रात्री 10:30च्या सुमारास उघड झाली होती। तर आरोपी प्रशांत बनकरच्या कुटुंबियांनी त्याच्यावरील सर्व आरोप खोडून काढले। प्रशांत बनकर हा निर्दोष असून महिला डॉक्टरच त्याला सतत त्रास देत होती असा आरोप त्याच्या बहिणीने केला। त्याला खूप तिने टॉर्चर केलं, खूप कॉल आले ते की तुम्हाला माझी काळजीच नाहीये, तुम्हाला मी एवढं माझे टेन्शन सांगते। तो म्हणाला मॅडम एक तर आपली ओळख आता झाली, तुमचा माझा एवढा काही रिलेशन संबंध नाहीये, तुम्ही मला खूप टॉर्चर करताय, मला माझी टेन्शन, मला खूप तुमचं तुम्ही सारखं कॉल करून म्हणजे जवळजवळ कंटिन्यू कॉल करत होते त्याला 2 दिवसामध्ये। आणि मी काल जे बोललो त्याचा राग आला तर मी तुम्हाला सॉरी पण बोलतो। हे सगळं आहे त्याच्या मोबाईलमध्ये, आमच्याकडे प्रूफ आहे। प्रशांतच्या भावानेही या प्रकरणात मोठा मुद्दा समोर आणलाय। माझा भाऊ पुण्याला असतो, तो खूप कमी वेळा घरी येतो, याकडे प्रशांतच्या भावानं लक्ष वेधलं। ते थोडं मेंटली डिस्टर्ब वाटत होते आम्हाला, पण त्यांना बाकीचे टेन्शन्स वगैरे होते, काय होते असं ते बोलत पण होते आम्हाला। आणि थोडीशी मला असं वाटतं की ह्यात इन्व्हेस्टिगेशन व्हावी का, मॅडमच कोण कोणाला जास्त फोन करत होतं का, डॉक्टरच माझ्या भावाला जास्त फोन करत होते, किंवा काही बातचीत त्यांच्यात होत होती, काय चर्चा होत होती, ह्याचं इन्व्हेस्टिगेशन व्हावं का असं। म्हणजे मला तर असं वाटतं की माझ्या भावाला कुठेतरी अडकवलं जाते कारण नसताना। महिला डॉक्टर राहत असलेल्या रूमला पोलिसांनी सील केलंय। तिच्या रूम मधून काय मिळतं, तसंच मोबाईल आणि CDR मधून काय खुलासा होतो, यातून पुढील तपासाला दिशा मिळणार आहे। तसंच आरोपी प्रशांत बनकरच्या चौकशीतून मिळणारी माहिती या प्रकरणाची उकल करण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।